माता रमाई जयंतीनिमित्त साहित्यिक बाबारावजी मडावी यांच्या पुस्तकातील वादळी जीवनातील लढवयी साक्षीदार रमाई आंबेडकर. मी सुनंदा मडावी वाचन करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वादळात जीवनातील साक्षीदार रमाई. रमाई दीनदलित शोषित पीडितांची आई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुफानी वादळाची सहचरिणी. सूर्याची सावली, शिक्षण नसूनही विद्वतेला हृदयात जोपासणारी तत्त्वज्ञ. वादळी जीवनाची एक एक पान लिहून ठेवणारी लढवयी विचारवंत गृहिणी. लहानपणापासून क्रांतीच्या वाटेनं चालत गेलेली वाटसरू. भूक, गरिबी, दारिद्र्याशी मुकाबला करणारी योद्धा. भिकू, धुत्रे ह्या माश्यांचं टोपलं वाहणाऱ्या, घाम गाळून जीवन जगणाऱ्या वडिलांच्या पोटी 7 फेब्रुवारी 1898 रोजी जन्माला आली. आई रुक्मिणी रमाई लहान असताना अर्धवांग आईने मृत्यू पावली. शंकर व गौरी या भावंडाचा भाई रमाईवर आला. लहानपणी रमाई शेणाच्या गोऱ्या वेचायला जायची. आर्थिक प्रपंच इवल्याशी हात ओढायला लागले. अशीच एकदा गोऱ्या वेचायच्या नादात अंधार पडला तरी ती घरी आली नाही. वडील रामी रामी असं जोरजोरानं म्हणत तिला शोधायला लागले. वडिलांचा आवाज तिच्या कानावर गेला. ती आवाजाच्या दिशेने वडिलांसमोर येऊन उभी राहिली. तिला पाहताच वडील बेशुद्ध होऊन खाली पडले. कष्ट करून प्रपंच चालविणाऱ्या इवल्याशा जीवाची तगमग पाहून वडिलाच्या हृदयात अंधार दाटून आला. मायेच्या जिवाळ्याने हृदयाला ओलाव्याने गच्च भिजविले. भोवळ आली. कोवळ्या वयात जबाबदारीचं ओझं वाहणारी रमाई वडिलांना धक्का देऊन गेली. चटणी भाकरीचा संसार असाच वादळी असतो. भीक आई नसलेल्या पोरांची काळजी करू लागला. माश्याचे टोपले वाहू छात्याचा भाता झाला. रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि काही दिवसातच रमाई आणि तिची भावंड कोणती झाली. लहानपणी रमाई भावंडासह गोविंदपूरकर काका व मामाकडे भाय खळ्यात राहायला गेली. लहानपणापासूनचा रमाईचा खडतर प्रवास सुरू झाला. रमाईला काय माहीत की एका वादळाशी गाठ पडे. रामजी आंबेडकर आपल्या तरुण भीमरावाच्या लग्नाची घाई करीत होते. घराला सांभाळणाऱ्या पोरीच्या शोधात होते. भीमराव प्रावीण्य प्राप्त करून शिक्षण घेत होते. रमाई शिकून नव्हती. तरी देखील रामजींना वाटले ही मुलगी आपल्या कुटुंबाचा सांभाळ करेल. घर सांभाळण्यासाठी केवळ शिक्षणाचा अर्थ अभिप्रेत नाही, तर माणसाचे माणूसपण जोपासण्याचे गुण महत्त्वाचे आहेत. हे सर्व गुण रमाईत असल्याचे दिसून आले. लहानपणापासून जीवन संघर्षात उभी झालेली पोरकी रमाई एका वादळाशी गाठ पडून पुढं आली. तिला काय माहीत हा जीवन संघर्ष शोषित, पीडित, दलित माणसांच्या प्रत्येक जीवनाच्या उभारणीसाठी, त्यांच्या मुक्त स्वातंत्र्यासाठी कामी येईल. तिच्या शेणाच्या गोऱ्या थापण्याचा प्रवास क्रांतीचे रस्ते निर्माण करील. गोऱ्या थापता थापता समाज क्रांतीची सूत्र तिच्या हाती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाला तिला जोपासायचं होतं. दीनदलिताची आई म्हणून पुढे यायचं होतं. दुःखी कष्टी शोषितांची गालावरचे अश्रू मायेच्या ममतेनं पुसायचे होते आणि त्याच्यासाठी लग्न होऊन तिची झुंज सुरू झाली होती. घराला सांभाळणारी एखादी पोरगी घरात आली की त्या घराची माय होऊन जाते. भायखळ्याच्या बाजार ओळीत लग्न झालेली रमाई डबक चाळीतील रामजी सपकाळे यांच्या घरी सून म्हणून आली. ती आपल्या मामाजींना बाबा म्हणायची. रमाई मायेनं संपूर्ण घर सांभाळायची. भीमराव शिक्षणाने उजळून निघत होते. भीमराव मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांचा सत्कार सी.के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. केळुस्कर गुरुजी यांनी भीमरावांचे गुणगान केले. रमाईला खूप आनंद झाला. रमाई दिपून गेली. विद्वतेशी तिची गाठ पडली होती. रमाई शिक्षणाने कमी असली तरी मानवतेची तिची उंची फार मोठी होती. घर सांभाळण्यात ती तसभुरही कमी पडत नव्हती. ती भीमरावांना म्हणाली, खूप मोठे व्हा. कोणाला सांगता येणार नाही तेवढे महात्मा ज्योतिबांनी निरक्षर सावित्रीला लिहायला वाचायला शिकविले. अगदी तसेच बाबासाहेबांनी रमाईला लिहायला वाचायला शिकविले. रमाई पत्र वाचू लागली, सही करू लागली. भीमरावांच्या संसारवेलीवर पहिलं फूल उगवलं. बाबासाहेबांनी पहिल्या पुत्राचं नाव यशवंत ठेवलं. यशवंत नावात महानता साठवली.
ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी आपल्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत ठेवलं होतं. हा यशवंत डॉक्टर होऊन सावित्रीबाई फुलेबरोबर म्हणजेच त्यांच्या आईबरोबर प्लेगच्या रुग्णाची सेवा करीत समाजासाठी आयुष्य अर्पण करीत झटला. बाबासाहेबांच्या हृदयात रुतून बसलेलं नाव आपल्या पहिल्या मुलास दिलं. तिची संसाराची निकराची झुंज चालू होती. हलाखीच्या परिस्थितीत ती वादळातही स्थिर उभी झाली. तिच्या धैर्यावर कुटुंबातले जीव जोपासल्या जात होते. 1913 ते 1927 या 4 वर्षात तिचे फार हाल झाले, पण ती डगमगली नाही. कशी हिंमत राहणार? एका मूकनायकाला जोपासण्यासाठी संसाराचे तिचे युद्ध होते. घरात मृत्यूने प्रवेश केला. 1913ला रामजी सुभेदारांचा मृत्यू झाला. वडिलांच्या ममतेने रमाईला जोपासणारे मामाजी बाबा गेल्यामुळे तिला पुरकं वाटायला लागले. रामजी सपकाळांनी आपल्या दृष्टीतून घराचा सांभाळ करण्यासाठी रमाईची सून म्हणून निवड केली होती. आता तरी मायेचं पांघरून सोडून गेलं होतं. भीमरावच्या उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेला वडिलांचा आधार कोसळला. समाज परिवर्तनाच्या युद्धात महानायक तयार करणारा सुभेदार घर सोडून गेल्याने 22 वर्षाचा तरुण भीमराव हळहळला. लहानपणीच आई भीमाई गेली आणि आता वडिलाचं छायाछत्रही हरविलं. रमाईवर घराची जबाबदारी येऊन पडली. तिला या सर्व परिस्थितीला धैर्यानं तोंड द्यायचं होतं. उच्च शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना जोपासायचं होतं. दुःखाचे डोंगर परिस्थितीचा सामना करीत ती पचवीत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओक्साबोक्सी रडू लागले. त्याचा आधारवर कोसळला. लहानपणापासून आईची ममता आणि वडिलाचे प्रेम देऊन आपल्या मुलाचे बोट धरून सूर्यप्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणारा आधारवर कोसळला. रमाई बाबासाहेबांना धीर देत होती. त्यांचे अश्रू पुसत होती, पण अश्रूंनी वाट मोकळी करून दिली होती. शिक्षणासाठी वडिलाची धडपड बाबासाहेबांच्या हृदयात साठवली होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. दुःखाच्या समोर जाण्याने जीवनाचे अर्थ हाती लागतात. रमाई धैर्यानं कुटुंब सांभाळण्यासाठी उभी झाली. डॉक्टर बाबासाहेबांना म्हणायची, साहेब खचून जाऊ नका, मी आहे तुमच्यासोबत, मनाला समजवा. भीमरावांना शिक्षणाच्या दिशेने झेप घ्यायची होती. ही झेप वडिलांच्या उद्दिष्टांची होती. ही झेप दलितांच्या नायकत्वाची होती. हृदयात आसवर रडत असली तरी जगाचे तत्त्वज्ञान शिक्षणाने कवित घेण्याची जिद्द भीमराव बाळगून होते. वडिलांनी आपल्या पोराची पारख केली होती, पण आता तेच सोडून गेले. भीमरावाचे तेज ओळखून असलेले केळुस्कर गुरुजी पुढे आले. सयाजीराव गायकवाडाच्या संस्थानात उच्च शिक्षणाच्या स्कॉलरशिपचा अर्ज भीमरावांनी भरला. सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने भीमरावांना धीर आला. उच्च शिक्षणाचे दार भीमरावांनी ठोठावले. इंग्लंड अमेरिका जाऊन शिक्षण घ्यायचे होते. रमाई घर सांभाळण्यासाठी धीर गंभीरपणे उभी झाली. डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाली, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, उच्च शिक्षण घ्या, मीकडे आहे घर पाहण्यासाठी. घरात मायेची ममता असली की घर दारिद्र्यातही उभं राहतं. रमाई कठीण परिस्थितीतही खचून गेली नाही. शोषित समाजाचं आणि राष्ट्राचं नेतृत्व करणारा साक्षीदार तिला जोपासायचा होता. सामाजिक जाणीवांचा समुद्र तिच्या हृदयात साठवला होता. तशी ती एका कष्टकरी प्रामाणिक जीवन जगणाऱ्या बापाची लेक होतीच. ही माणसंच न्यारी. भीमराव आंबेडकरांनी 4 जून 1913 रोजी अमेरिकेला आगबोटीने प्रयाण केले. जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला. या देशातल्या अस्पृश्याच्या हक्कासाठी झुंजार नेता उच्च शिक्षणासाठी धडपडत होता. विद्वतेच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून माणसाचे हक्क शाबूत करण्यासाठी शिक्षणाच्या पायऱ्या चढत होता. रमाई घर सांभाळताना हाल अपेक्षा सहन करीत होती. तिचे धाडस, साहस, दूरदृष्टी हे सर्व पाहून घराचा कारभार रमाईवर टाकून भीमराव अमेरिकेला गेले. मानवी युद्धात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ती धैर्याने उभी राहिली. घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली. मानवी युद्ध जिंकायचे म्हणजे ही साधीसुधी गोष्ट थोडीच आहे. जीवनाची कसोटी पणाला लागते. आयुष्यालाच कर्तव्याच्या कसोटीवर पेटवावे लागते. रमाईच्या जीवनात अपार दुःखाचा डोंगर उभा झाला, पण हा डोंगरच पचवायला ती निघाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची धगधगती ज्योत होती. या ज्योतीला वादळातही पेटवायचं होतं. धैर्यानं उभं राहायचं होतं.
घाम गाळून कष्टानं पतीच्या माघारी संसार ओढायचा होता. शेणगोऱ्या वेचून 6 व्यक्तींचं कुटुंब चालवायचं होतं. लक्ष्मीबाई, पुतण्या, मुकुंद मुलगा, यशवंत भाऊ, शंकर, बहीण गौरा याची जबाबदारी रमाईवर होती. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून, कधी उडदाची भिजवलेली डाळ खाऊन त्यावर गटगटा पाणी पिऊन रमाई दिवस काढीत होती. मृत्यूने रामजी सुभेदार झडप घालून कुटुंबावर घाव घालण्यास आरंभ केला. जन्म आणि मृत्यू हे शाश्वत सत्य, या सत्याच्या समोर प्रत्येकाच जावे लागते. पण मृत्यूने थैमान घालून सामाजिक परिवर्तनाची क्रांती आणणाऱ्या कोवळ्या मुलावर झडप घालून रमाई दुःख सागरात बुडून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेला असताना त्यांचे माघारी कोळी पोर एक एक करून मृत्यू पावली. रमेश मृत्यू पावला असताना ही बातमी शिक्षणात अडथळा नको म्हणून रमाईने बाबासाहेबांना कळविले नाही. वेळी माणसं किती त्यागी असतात. बाबासाहेब घडावेत म्हणून मृत्यूला लपून ठेवणारी रमाई संसारातल्या दुःखाला गिळत होती. 1917ला डॉक्टर बाबासाहेब मायदेशी परत आले. उमलणाऱ्या कळी खुलण्याऐवजी श्वास सोडून जाऊ लागल्या. एक एक मृत्यूचा घाव घरच्या कठीण परिस्थितीत बसू लागला. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब प्राध्यापक म्हणून मुलांना शिकवू लागले. घर खर्चासाठी रमाईंना 100 रुपये देऊ लागले. परत 1920ला बाबासाहेबांना लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले असताना रमा घर संसार वाहताना वैतागून जाई. लंडनला असताना त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा औषधीविना मरण पावला. रमाईने पत्र पाठवून कळविले नाही. अश्रूच्या शाईने लिहिलेले पत्र वाचून बाबासाहेबांचे अश्रू घळघळ व्हायला लागले. हृदय रडत होते आणि अश्रू वाहत होते. शेवटी काय करणार? करोडो शोषितांचे अश्रू पुसण्यासाठी उभा झालेला हा महामेरू स्वतःला फाटक्या संसारात सावरत धैर्याने तोंड देत होता. आपल्या मुलाच्या मृत्यूने पत्र रमाईने कसे लिहिले असेल आणि बाबासाहेबांनी ते कसे वाचले असेल? कोणतं काळीज होतं यांच्याजवळ. 1923ला लंडनवरून परत आलेला तेव्हा इंदू नावाची मुलगी मरण पावली आणि 1926ला त्यांना लाडका शेवटचा मुलगा राजरत्न त्यांच्या मांडीवर मरण पावला. पोटची पोरं मृत्यूला कवटाळून निघून जातात. अशा वेळी रमाईला काय वाटलं असेल? आपलं घर मृत्यूनं घेरलं तरी मेलेला समाज जागा करण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या हृदयात मानवतेचे ठोके वाजत होते. त्यांना समाज परिवर्तनाचा संघर्ष करून सामाजिक युद्ध करायचे होते. या युद्धातील घर सांभाळणारी रमाई डॉक्टर बाबासाहेबांना अनेक आघात होऊन जोपासत होती. पोटच्या मृत्यूलाही ती समजवित होती. समाज संघर्षासाठी विद्वतेच्या पदव्या मिळून जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना आपली 4 मुलं गमावी लागली. रमाई संसारात होरपळून गेली. समाज क्रांतीच्या ज्वाला संसारातील कुटुंबाला लपेटून गेल्यास सत्यनिष्ठा, प्रेम, जीवनाचा आदर्श जोपासताना वाटेल ती किंमत मोजावी लागते. रमाईची हाल अपेक्षा पाहून डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून रमाईला सहकार्य करण्याचे ठरविले. पैसा गोळा करून रमाईंना दिले, परंतु रमाईने ते पैसे नम्रपणे कार्यकर्त्यांना त्याच वेळी परत केले. रमाईला कोणाच्या सहानुभूतीवर नव्हे तर स्वतःच्या कष्टावर स्वाभिमानाने जगायचे होते. त्यासाठीच तर ती शेणगोवऱ्या वेचून गुजराण करीत होती. जीवनात दुःख आहे त्याचा स्वीकार करून त्यांच्यातून मार्ग काढल्याने जीवन यशस्वी करता येते. ही बुद्धाची शिकवण ती जोपासत होती. हातावरील कष्टाचा भाकरीचा तिचा संसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जोपासत होता. फाटलेला संसार रमाई सुईदोऱ्याने शिवत होती. एकदा रमाईने डॉक्टर बाबासाहेबांना पैशाची मागणी करणारे पत्र लंडनला पाठविले असता डॉक्टर बाबासाहेबांनी दिनांक 5 नोव्हेंबर 1921 रोजी लिहिलेल्या पत्रात रमाईला आपली परिस्थिती कळविली. मी इकडे पैसा जुळवून शिक्षण घेत आहो. अन्नास मोताज झालो आहे. अशा अवस्थेत तुला पाठविण्यासाठी माझ्याजवळ पैसे कुठून येणार? तरी पण तुमची व्यवस्था करीत आहो. वेळ जरा लागला तर आणि तुझ्याजवळ पैसे नसले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने परत भरून देईन. हा लपेष्टा सहन करीत असलेला हा जीवन संघर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेत भाजून बर्बाद झालेल्या
शूद्र जीवांना आत्मसन्मान प्राप्त करून त्यांच्यात मानवतेचे हुंकार भरण्यासाठी पेटत होता. डॉक्टर बाबासाहेबांना विद्वतेचे घाव मनुवाद्यावर घालवायचे होते. हजारो वर्षाचा हिशोब चुकता करायचा होता. दारिद्र्याच्या झळा रमाई सोसत होती. असाच एक प्रसंग मनाला चटका लावून जाणारा. डॉक्टर बाबासाहेब इंग्लंडवरून बॅरिस्टर व डॉक्टरेट ह्या सन्मानाच्या पदव्या घेऊन भारतात परतले. दलित अस्पृश्याचा उद्धारकर्ता म्हणून त्यांच्याकडे लोक पाहू लागले. बहुजन समाजाच्या समस्या मांडणारा नेता जनतेला मिळाला होता. त्यांच्या स्वागत सत्कारासाठी लोकांची गर्दी जमली. रमाईचा आनंद हृदयात मावत नव्हता. आपण बॅरिस्टरची पत्नी, पण फाटक्या लुगड्यात स्वागतासाठी कसं जायचं? लोकांना काय वाटेल? रमाईंना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांचा सत्कार करून दिलेला जरीचा पटका लुगड्यासारखा अंगावर नेसला. रमाई डॉक्टर बाबासाहेबांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करीत होती. लोकांची प्रचंड गर्दी होती. बाबासाहेबांना या गर्दीत रमाई दिसली. ते घाईघाईने रमाईजवळ आले. रमाईच्या कष्टामुळेच बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते. तिनेच तर घर सांभाळून बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात पाठविले होते. डॉक्टर बाबासाहेबांना रमाईच्या अंगावर सत्कार करताना मिळालेला जरीचा पटका दिसला. त्यांच्या काळजात धस्स झालं. माझ्या रमाईला नेसण्यासाठी व्यवस्थित लुगडं नसल्यानं माझ्या प्रतिष्ठेसाठी माझी रमा किती धडपडते. त्यांचे हृदय भरून आले. पण हे दुःख जगाला दाखवून कसे चालेल? सत्कार स्वागतानंतर डॉक्टर बाबासाहेब घरी आले आणि खोलीचे दार बंद करून आतील कडी लावून एकटेच हमसून रडतले. आसवांना वाट मोकळी करून दिली. एका वादळाची साक्षीदारी वादळात धैर्यानं उभी झाली. तिचा जिव्हाळा पाहून बाबासाहेबांचं हृदय रडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लढ्यात रमाई सहभागी झाली होती. त्यांचा संघर्ष ती समजत गेली होती. महाडच्या 14 तळ्याच्या पाणी प्राशन करण्याच्या संघर्षात मोठ्या प्रमाणात स्त्रिया समाविष्ट होणार होत्या. रमाई देखील या सत्याग्रहात सामील होण्याचे ठरविले. डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईस होकार दिला. परंतु 24/12/1927 रोजी कुणालाही न कळविता घाईघाईने सकाळच्या आगबोटीने डॉक्टर बाबासाहेब महाडला निघून गेले होय. ही गोष्ट रमाईस समजली तेव्हा त्या हिरमुसल्या आणि अश्रू गाळू लागल्या. यावरून रमाईला डॉक्टर बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची किती तीव्रतेने जाणीव होती हे दिसून येते. रमाई सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अस्पृश्य स्त्रियांच्या लहान मोठ्या घरगुती सभा घेऊन स्त्री जागृतीचे कार्य करू लागल्या. स्त्रियांना जागृत करण्यासाठी भाषण देऊ लागल्या. मुंबई येथील जे हॉस्पिटलच्या प्रांगणातील महिलांच्या भव्य सभेत रमाईचे प्रभावी भाषण झाले. त्यांच्या ओजस्वी विचाराने टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांच्या भाषणाचा वृत्तांत दुसरे दिवशी स्थानिक वृत्तपत्रात झळकला. रमाईची दृष्टी आभाळाला स्पर्श करणारी, मायेनं डबडबलेलं त्यांचं अंतःकरण सायमन कमिशनच्या शिफारसीमुळे इंग्लंडला पहिली गोलमेज परिषद भरणार होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोलमेज परिषदेमध्ये जाणार होते. या देशातील दलित शोषितांचे प्रश्न ते मांडणार होते. त्यासाठी 3-4 महिने परदेशात डॉक्टर बाबासाहेबांना घर सोडून जावे लागणार होते. रमाईला सोडून जावे लागणार होते. रमाई मुलांच्या मृत्यूने खचून गेली. कुटुंबाचे आरोग्य खालावले. डॉक्टरांनी मुंबई सोडून चांगल्या हवामानात रमाईला काही दिवस राहण्याचा सल्ला दिला. रमाई यशवंत व लक्ष्मीबाई यांना धारवडला नेण्याची बाबासाहेबांना वराळेंना विनंती केली. धारवडला बळवंत वराळेंचे वसतिगृह बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे सुरू होते. रमाई वसतिगृहातील मुलात मिसळल्या. त्या कधीकधी जेवण वाढू लागल्या. मुलांची काळजी घेऊ लागल्या. रमाईच्या स्वरूपात प्रत्यक्ष आईचं मिळाल्याचा आनंद मुलांना झाला. पुढं डॉक्टर बाबासाहेब लंडनवरून मुंबईला येत असल्याचा निरोप आला. रमाई डॉक्टर बाबासाहेबांच्या भेटीच्या ओढीनं धारवडवरून घराकडे रवाना झाल्या. वसतिगृहातील विद्यार्थ्याचे डोळे रमाईच्या प्रेमामुळे पाण्याने भरून आले. रमाईने हातातील सोन्याच्या बांगड्या विकून मुलांना जीव घातले. समाजाच्या मुलांवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणारी रमाई आगळी वेगळीच होती. तिची सामाजिक उंची मापता येईल काय? सामाजिक दृष्टी असलेली माणसं प्रेमाने ओथंबलेली असतात. रमाईने डॉक्टर बाबासाहेबांना आयुष्यभर जोपासलं. त्यांच्या जेवणाची काळजी घ्यायची.
रमाईच्या मोठ्या भावानं लुगडं घेण्यासाठी पैसे दिले, पण रमाईनं स्वतःसाठी लुगडं न घेता बाबासाहेबांसाठी धोतर जोडी घेतली. झोपण्यासाठी गादी उशी घेतली, जेवणासाठी पाट घेतला. समाजक्रांतीच्या नायकाला ती किती जोपासत होती. आयुष्यभर फाटलेला संसार सुईदोऱ्यानं शिवणाऱ्या रमाईस पाहून डॉक्टर बाबासाहेब म्हणत, मी माझ्या रामूमुळेच समाज परिवर्तनाचा लढा लढू शकलो, सारं काही करू शकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईच्या अखेरच्या दिवसात राजगृहात प्रवेश केला. या राजगृहात देशाविदेशातील 40,000 पुस्तक होती. जणू जगातल्या विद्वतेचं घर. रामजी आंबेडकरांची तस्वीर टांगलेली. या तस्वीरीसमोर रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नतमस्तक झाले. रमाईच्या डोळ्यात अश्रू भरून आले. बाबासाहेब वडिलांच्या आठवणीने गहिवरून गेले. रमाईने आयुष्यभर कधी चाळीत तर कधी भाड्याच्या घरात दिवस काढले होते. आता ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या स्वगृहात राजगृहात आली होती. ती हक्काचं विशाल घर तिला प्राप्त झालं. तसंही तिचं मोठेपण घरात न मावणारं होतं. तिच्या वाट्याला कर्तव्य, जबाबदारी आणि दारिद्र्यातील दुःखच जास्त आले होते. आयुष्यभर त्याचाच तिने संघर्ष केला. या संघर्षातूनच दलितांच्या, शोषितांच्या क्रांतीचा जन्म झाला. जग हलवायला, परिवर्तन घडवून आणायचा स्वतःच्या जीवांची किंमत मोजावी लागते. रमाईने आपल्या आयुष्यालाच सामाजिक प्रश्न विचारून धारेवर धरले. ती संसारात जसजशी जळत गेली तसतसे समाज परिवर्तनाच्या वाटा उलगडत गेल्या. या वाटा रमाईच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेबांनी तयार केल्या. या वाटेवरून गुलाम करून टाकलेल्या दलितांचे जथ्थे ताट मानेने आपला हक्क सांगीत चालायला लागले. रमाईची तब्येत 1925 पासून ढासळत गेली. 1934-35 पासून रमाई जास्तच छिन्न होत गेली. तिला क्षयानं घेरलं. आपल्या 4 मुलांचे मृत्यू तिनं पाहिले. मृत्यूला ती घाबरत नव्हती. माणसं जिवंत ठेवण्याचा तिचा ध्यास होता. मानवतेच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारी डॉक्टर बाबासाहेबांची ती सावली होती. अखेर ती मृत्यूच्या दारापर्यंत येऊन पोचली. रमाईला वाचविण्याची डॉक्टर बाबासाहेबांनी धडपड सुरू केली होती. आयुष्याच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब रमाईजवळ होते. डॉक्टर बाबासाहेब डॉक्टरांना विनू लागले, डॉक्टर, माझी रामू मरता कामा नये, प्लीज माझ्या रामूला वाचवा हो. रमाई मरणासंबंधी बोलायची, साहेब, भरल्या कपाळानं जायचं आहे मला. बाबासाहेबांचं हृदय घाळ व्हायचं. असं बोलू नकोस रमा. तिच्या तोंडावर हात ठेवायचे. भाऊ शंकर व जाऊ लक्ष्मीबाई आसवं ढाळायची. 26 मे 1935 रोजी संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब रमाईजवळ बसून होते. त्यांनी खुर्चीवर रात्र जागून काढली होती. आपल्या उशाशी साहेब बसलेले पाहून तिला समाधान वाटलं. 27 मे 1935 रोजी सकाळ झाली. रमाई असह्य वेदनांनी तडफडत होती. थोड्याच वेळात ती सोबतीन होती. बाबासाहेबांच्या अश्रूंचा बांध फुटला. ती आर्त आवाजात म्हणाली, साहेब, रडू नका, मला हसत निरोप द्या. साहेबांचे अश्रू पुसण्यासाठी रमाईने उजवा हात वर करण्याची धडपड केली, पण अर्ध्यातूनच हात खाली पडला. डॉक्टर बाबासाहेब मृत रमाईकडे पाहून ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांच्या लढ्यातील सहचारिणी जग सोडून गेली होती. शेणाच्या गोऱ्या विकून संसार सांभाळणारी ध्येयवेडी निपचित पडली होती. बाबासाहेबांच्या जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली होती. रमाईची अंत्ययात्रा दिनांक 27 मे 1935 रोजी दुपारी 2 वाजता दादर येथील राजगृहापासून वरळीच्या स्मशानभूमीकडे निघाली. प्रेतयात्रेत 50,000 जनसमुदाय सामील झाला होता. सर्वजण अश्रू ढाळत होते. एकुलता एक पुत्र यशवंत प्रेताचे समोर रडत रडत चालला होता. वरळीच्या स्मशानभूमीत रमाईच्या चितेला यशवंतनी अग्नी दिला. हे दृश्य पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हमरडा फोडला. ते पेटलेल्या चितेकडे धावू लागले. माझी रमू मला सोडून जात आहे. आता मी कशासाठी जगू? मलाही तिच्याबरोबर जाऊ द्या. उपस्थित लोकांनी व नातेवाईकांनी बाबासाहेबांना कवटाळले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची न भरून निघणारी जीवनात हानी झाली होती. आता त्यांना एकटे एकटे उदासवाने वाटत होते. त्यांची रामू कायमची निघून गेली होती. आठवडाभर डॉक्टर बाबासाहेब एकटेच खोलीत तासनतास बसून ओक्साबोक्शी रडत बसायची. वरळीच्या स्मशानभूमीत जाऊन
राखेकडे पाहत बसायची. त्या राखेसोबत बोलून यायचे. रामू, मला सोडून गेलीस, मी एकटा कसा जगू? तुझ्या बळावरच तर दीनदलितांचे लढे हाती घेतले. यावरून रमाईचे किती महत्त्व डॉक्टर बाबासाहेबांच्या हृदयात होते हे दिसून येते. रमाई एका युगाचं नाव, रमाई कष्टाचा झरा, रमाई प्रेमाचा अथांग सागर, रमाई युगपुरुषाला जोपासणारा झंझावता, रमाई दीनदलिताची आई, रमाई माणसाला माणूस पण बाल करणाऱ्या वादळातील प्रवासी. तिच्या झुंजीच्या वाटेनं जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विचारधारेनं मानवी हक्कासाठी अजून उभं राहावं असे आई रमाई एक नाव, रमाई दारिद्र्यात होरपळून निघणाऱ्या जीवांचा आदर्श. एवढे